नमस्कार मित्रांनो, यावेळी पाऊस, गारपीट अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या पीक विमा योजनेच्या नुकसानीनुसार ट्रिगरनुसार पीक विम्यासाठी पात्र असलेल्या परंतु अद्यापही पीक विम्याचं वितरण न झालेल्या पिकाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांकरता एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून आज 22 सप्टेंबर 2025 रोजी आंबिया बार फरकामा 2024-25 करताचा उर्वरित असलेला थकीत असलेला हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं, राज्य शासनाच्या माध्यमातून अग्रिम स्वरूपामध्ये 159 कोटी 18 लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आलेली होती. बऱ्याच भागामध्ये फळबाग योजनेअंतर्गत गारपीट, यावेळी पावसामुळे, उष्णतेमुळे फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. बऱ्याच भागामध्ये केळीचा असेल किंवा आंब्याचा असेल, चिकूचा असेल, डाळिंब असेल किंवा पेरू, मोसंबीचा, सीताफळाचा, लिंबाचा, द्राक्षाचा फळपीक विमा मंजूर करण्यात आलेला होता. परंतु राज्य शासनाच्या हप्त्याचा वितरण न झाल्याचं कारण सांगून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या पीक विम्याचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केलं जात नव्हतं. आणि अशाच प्रकारे आता आम्ही बहार 2024-25 करता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली आहे आणि निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, 2024-25 या वर्षामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिक्कू, पेरू, लिंबू, सीताफळ आणि द्राक्ष या 8 फळ पिकांसाठी 26 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे. आणि यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाचा हिस्सा 374 कोटी 50 लाख 76 हजार रुपये एवढे देणे अपेक्षित होतं. ज्यापैकी पहिल्या अग्रिम स्वरूपामध्ये 159 कोटी 18 लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आलेली होती. परंतु मोठ्या प्रमाणात निधीचं वितरण बाकी असल्यामुळे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून अद्यापही या पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं. आणि अशाच प्रकारे आता कृषी आयुक्तालयाने शिफारस केल्यानंतर आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून केलेल्या मागणीनुसार शासनाच्या माध्यमातून आज 22 सप्टेंबर 2025 रोजी 203 कोटी 74 लाख 18,575 रुपये एवढी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा साधारणपणे 12 कोटीच्या आसपासची रक्कम ही पीक विमा कंपनीच्या मागे वितरित करण्यात अद्याप राज्य शासनाकडे बाकी आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी, याच्याबरोबर बजाज आलियन, फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनिव्हर्सल सॅम्पो या 4 कंपन्यांचा राज्य शासनाच्या माध्यमातून ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. आणि ज्यामुळे आता आंबिया बहार 2024-25 मध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या थकीत असलेला पीक विमा वितरित करण्यासाठी मदत होणार आहे. मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा JR आपण महाराष्ट्रात government.in मित्रांनो .gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, याचबरोबर खरीप हंगाम 2024 आणि मित्रांनो 24 आणि 25 यासुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून पूरक अनुदानाचं वितरण केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे. आणि अशा प्रकारे त्या पीक विम्यासाठी सुद्धा शेतकरी प्रतीक्षित आहेत. आणि मित्रांनो, लवकरच शासनाच्या माध्यमातून या पीक विम्याचं वितरण करण्यासाठी सुद्धा पूरक अनुदान वितरण केलं जाईल. आणि हे पूरक अनुदान वितरित केल्यानंतरच उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांचा पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे. आणि या संदर्भातील काही अपडेट आल्यानंतर हे अपडेटसुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये.